वर्षांपूर्वी महाराष्ट्रात वीर लखुजी जाधव यांच्या घरी एका तेजस्वी मुलीचा जन्मही ठेवले। जिजाईचा जन्म सिंदखेड राजा येथे झाला। लहानपणापासूनच ती इतर मुलींपेक्षा वेगळी होती। ती धाडसी, स्वाभिमानी आणि अत्यंत निश्चयी होती। जिजाईने आपल्या वडिलांकडून न्याय आणि शौर्याचे महत्त्व शिकले। तिने केवळ घरकाम नाही तर भाला चालवणे, तलवारबाजी आणि घोडेस्वारी यांसारखे महत्त्वाचे धडेही गिरवले। आपल्या देशातील अन्याय पाहून तिला खूप वाईट वाटायचे। तिचे एकच स्वप्न होते, आपला देश स्वतंत्र व्हावा। लवकरच जिजाईचा विवाह शूर सरदार शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। शहाजीराजे हे सुद्धा पराक्रमी आणि दूरदृष्टीचे होते। ते दोघे एकत्र आले आणि त्यांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे बीज रोवण्याचे स्वप्न पाहिले। जिजाबाईंनी आपल्या पतीला त्यांच्या ध्येयात पूर्ण पाठिंबा दिला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला। जिजाबाईंनी त्याचे नाव ठेवले शिवाजी। शिवनेरीच्या उंच कड्यांनी आणि निसर्गाने त्या बालकाचे स्वागत केले, जणू काही हा बालक मोठा होऊन इतिहास घडवणार आहे। लहान शिवबा जेव्हा खेळायचे तेव्हा जिजाबाई त्यांना कथा सांगायच्या, पण त्या नुसत्या कथा नव्हत्या, त्या होत्या धर्माच्या, न्यायाच्या आणि शौर्याच्या शिकवणी। त्यांनी शिवबांना शिकवले, न्याय म्हणजे गरीब श्रीमंत, लहान मोठा यात फरक न करता सर्वांना समान वागणूक देणे। जिजाबाईंनी शिवबांना केवळ युद्धकला आणि तलवारबाजी शिकवली नाही, तर त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य म्हणजे काय हे समजावले। स्वराज्य म्हणजे आपले राज्य, जिथे जनता सुखी असेल आणि कोणाचाही अन्याय होणार नाही, त्या म्हणायच्या। जिजाऊंच्या मार्गदर्शनामुळे शिवबांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित झाली। जिजाऊंच्या या प्रेरणेमुळे शिवबांनी वयाच्या 15व्या वर्षीच स्वराज्याची शपथ घेतली। त्यांच्या प्रत्येक धाडसी निर्णयात जिजाबाईंचा ठाम पाठिंबा असे। त्यांच्या मायेमुळे आणि मार्गदर्शनामुळे शिवबा राजा बनण्याच्या मार्गावर पुढे सरकले। जिजाबाई खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या आधारस्तंभ बनल्या। अनेक वर्षे शिवबांनी पराक्रम गाजवला आणि एकामागून एक किल्ले जिंकले। मोठ्या प्रयत्नांनी स्वराज्याची स्थापना झाली। जिजाबाईंनी आपल्या मुलाचे हे यश पाहिले। आता त्यांचे स्वप्न पूर्ण होणार होते। रायगडावर राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली। 1974 रोजी तो ऐतिहासिक दिवस आला। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। शिवबांना छत्रपती ही पदवी मिळाली। जिजाबाईंनी जेव्हा आपल्या मुलाला सिंहासनावर विराजमान झालेले पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांचे आयुष्य सार्थक झाले। हा दिवस त्यांच्या त्यागाचा आणि निर्धाराचा विजय होता। आपले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झालेले पाहिल्यानंतर आणि आपल्या मुलाला छत्रपती झालेले पाहिल्यानंतर अवघ्या 11 दिवसांनी 17 जून 1674 रोजी राजमाता जिजाबाईंनी शांतपणे जगाचा निरोप घेतला। त्यांचे शौर्य, न्याय आणि मातृत्वाचे संस्कार आजही आपल्याला स्वराज्याची प्रेरणा देत आहेत।